ट्रॅफिक पोलीस म्हटलं की आपल्यासमोर भ्रष्टाचार किंवा मुजोरी असंच चित्र दिसतं. पण मुंबईतल्या एका ट्रॅफिक पोलिसाची चर्चा एका चांगल्या कारणासाठी होतीये. विशेष म्हणजे ही ट्रॅफिक पोलीस महिला आहे. संजना राजेश डक्का असं त्यांचं नाव आहे. पण त्यांनी असं काय केलंय की त्यांची चर्चा आहे, सांगते. खरं तर भर रस्त्यात वाहनांच्या गर्दीत, कर्णकर्कश हॉर्नच्या आवाजात नियम मोडणाऱ्या लोकांना शिकवत हे ट्रॅफिक पोलीस ऊन असो की वारा, थंडी असो की पाऊस रस्त्यावर उभे असतात. पण नियम मोडणारे मात्र मनमर्जीने वागतात. अशाच एका नियम मोडणाऱ्याला संजना यांनी धडा शिकवला. त्याचं झालं असं की केम्स कॉर्नर महालक्ष्मी परिसरात महिला पोलीस हवालदार त्यांच्या ड्युटीवर होत्या. त्यावेळी त्यांनी एका विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्याला अडवलं आणि त्यावेळी त्यानं सांगितलं की मी आत्ताच मागे दंड भरलेला आहे. त्यावर संजना यांनी त्याला दंड भरायला सांगितलं. पण त्यावेळी संजना यांनी त्याला दिलेल्या उत्तराची आता चर्चा होतीये. संजना त्या व्यक्तीला म्हणाल्या की तुम्ही एका हॉटेलमध्ये जेवण केलं आणि त्याचं बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर दाखवलं तर ते चालेल का? नाही ना, त्यामुळे तुम्हाला दंड भरावा लागेल. संजना यांच्या या उत्तराची चर्चा होतीये आणि कर्तव्यनिष्ठेबद्दल त्यांचं कौतुकही होत आहे. संजना या 2006 मध्ये पोलीस दलात रुजू झाल्या. तेव्हापासून सशस्त्र पोलीस दल, वायरलेस तसंच वाहतूक विभागात त्यांनी सेवा बजावली. 2023 पासून संजना वाहतूक विभागात कार्यरत आहेत. तर सध्या त्या ताडदेव वाहतूक पोलीस विभागात गेल्या 3 महिन्यांपासून सेवा बजावत आहेत. त्या यांच्या हटके स्टाईलसाठी ओळखल्या जातात. पण तुम्हाला काय वाटतं, विना हेल्मेट गाडी चालकाला दंड भरायला सांगितलं हे बरोबर केलं की चूक? ट्रॅफिक पोलीस तुमच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर असतात. मग संजना यांचं चुकलं की बरोबर होतं? काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.